मराठा आरक्षण जी आर वरून जरांगेंचं समाधान झालेलंच नाही का? कारण अनेक बदल करून काढलेल्या जी आरचा पुन्हा अभ्यासकांकडून अभ्यास सुरू झालेला आहे। जी आर मध्ये अजूनही त्रुटी राहिल्याची चर्चा मराठा आरक्षणाच्या नवीन जी आर वरून मराठा आरक्षण अभ्यासकांमध्ये मतमतांतर पाहायला मिळतात। दुसरीकडे आपण जिंकलो आता दिवाळी साजरी करा म्हणणारे जरांगे देखील जी आर वरती पूर्णपणे सहमत नाहीत का, असाही प्रश्न उपस्थित होतो। मोहसिन शेख या संदर्भातली माहिती देतात। मोहसिन, एकीकडे मनोज जरांगे पाटील गुलाल उधळून पुन्हा एकदा अंतरवाली सराटीकडे निघाले आणि पोहोचले सुद्धा, मात्र तरी सुद्धा जी आर संदर्भात अजून बऱ्याच गोष्टी संभ्रमात आहेत। नेमकं काय कारण आहे या संदर्भातल्या या संपूर्ण चर्चांचं? तृप्ती आझाद मैदानावर मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी म्हणजे ओबीसी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं यासाठी उपोषण केलं होतं। त्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतलं कारण सरकारकडून एक नवीन जी आर देण्यात आला ज्यात हैदराबाद गॅजेट लागू करण्यात आलं। हा गुलाल अंगावरचा अजूनही गेलेला नाही। असं असतानाच आता या सगळ्या जी आर वरून मतमतांतर पाहायला मिळतात। विशेष म्हणजे स्वतः मनोज जरांगे देखील या सगळ्या जी आर वर समाधानी नाही का, असा प्रश्न उपस्थित होतोय। त्याचं कारण म्हणजे काल मनोज जरांगे यांनी अनेक अभ्यासकांना बोलून घेतलं होतं, त्यांच्याशी चर्चा केली। त्यानंतर विखे पाटील हे देखील रात्री पोहोचले होते, त्यांच्यासोबत देखील चर्चा केली आणि त्यांना देखील परत म्हणजे जेव्हापासून मनोज जरांगे छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयात दाखल झाले तेव्हापासून ते प्रत्येक वेळेस एक गोष्ट सांगतायत की यात काही बदल असेल तर आपण करून घेऊ। म्हणजे जर एवढा वेळ तुम्ही खलबत सगळं करून जर जी आर काढला असेल तर मग त्यात त्रुटी कशा राहिला हा देखील प्रश्न उपस्थित होतोय। आणि आता 7 तारखेला म्हणजे रविवारी विखे पाटलांसोबत एक जरांगेंचं शिष्टमंडळ भेट घेणार आहे आणि या सगळ्या जी आर मध्ये काय त्रुटी राहिल्यात, काय बदल करावे या सगळ्या सूचना त्या सुचवणार आहे आणि त्यानंतर या जी आर मध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे। मात्र हे निश्चित आहे की हे जो जी आर काढलेला आहे यावरून जरांगे यांचं देखील समाधान झालेलं दिसत नाही, कारण त्यांच्याकडून आणि त्यांच्या शिष्टमंडळाकडून सतत या जी आर मध्ये काहीतरी त्रुटी असल्याचं सांगितलं जातं। त्यामुळे जी आर काढताना कुठेतरी सगळ्या गोष्टीचा अभ्यास झाला नाही का, हा देखील या निमित्ताने प्रश्न उपस्थित होतोय। त्यामुळे आता ह्या सगळ्या जी आर बाबत काय काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र प्रामुख्याने जो जी आर काढण्यात आला, एवढ्या मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करण्यात आला, त्या जी आर मध्ये अजूनही त्रुटी आहे असं म्हणतात। निश्चित मोहसिन, धन्यवाद सविस्तर माहिती करता।